महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी तारकपूर येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये झुलेलाल मंदिर येथे दर्शन करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसंवाद यात्रा काढण्यात आली। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। महायुती सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती तसेच आमदार संग्राम जगताप यांनी 10 वर्षात जवळपास 500 कोटीपर्यंत निधी आणून शहराच्या विकासात भर घातली आहे। आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून येतील व हॅट्रिक करून अहिल्यानगर शहरात एक नवा इतिहास घडवतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तारकपूर येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली तसेच नागरिकांशी संवाद केलाय। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दामोदर बटेजा, बाळासाहेब भुजबळ, प्रशांत मुथा, नितीन शेलार, ठाकूर शेठ नौलानी, बाबूर शेठ टायरवाला, जनक आहुजा, प्रकाश जोशी, अनिल सबलोक, सुनील तावरे, सुरेश हिरानंदानी, गोपाल शर्मा, प्रिया जानवे, ज्योती दांडगे, श्रीचंद सचदेव, अर्चना बनकर, कालिंदी केसकर, छाया राजपूत, सुरेखा विद्ये, सुरेखा राजपूत, अजय ढोणे, महेश कराळे, जय रंगलानी, रामदास आंधळे, बलदेव सचदेव, सागर बवेजा, मुकेश आसनानी, सुरेश बागडे, हर्षल बोरा, चेतन जग्गी, पियुष जग्गी आदींसह शीख, पंजाबी, सिंधी समाजाचे बांधव व तारकपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संग्राम भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार। सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये महायुतीचे लाडके उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या प्रचार फेरीसाठी आज महायुतीचे सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी आज तारकपूर परिसरामध्ये झुलेलाल मंदिरापासून सुरुवात केली आणि प्रचारामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। आजची ही रॅली अतिशय उत्सवपूर्ण या ठिकाणी पार पडलेली आहे। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संग्राम भैयांना मतदान करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, कारण तारकपूरचा आपण हा जो रोड पाहतोय DSP चौक ते पत्रकार चौक, हा एक आदर्श असा रस्ता नगर शहरामध्ये होणार आहे आणि तो रस्ता तारकपूरच्या भागामधून जात आहे। आज तारकपूरचा परिसर जर पाहिला तर या भागामध्ये मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठे हॉटेल तसेच मोठमोठे उद्योग व्यवसाय या भागामध्ये चालतात आणि तारकपूरमधील सर्वच सिंधी आणि पंजाबी समाजाने या ठिकाणी संग्राम भैयांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे, कारण संग्राम भैयांचा या भागातील विकास पाहता आज आपण पाहतो की गंगा उद्यान असेल, माऊली सभागृह ते कलेक्टर ऑफिस, हा सुद्धा रस्ता संग्राम भैयांच्या माध्यमातून जवळजवळ 150 कोटीचा निधी संग्राम भाईंनी या ठिकाणी आणलेला आहे। आणि महायुतीची जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेचा सुद्धा लाभ या तारकपूर मधील महिलांनी त्यामध्ये घेतलेला आहे। त्यांना सुद्धा 7,500 रुपये महिन्याला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आलेले आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांना या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे की आम्ही संग्राम भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, कारण एक आमदार आम्हाला महायुतीचा त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि संग्राम भैयांची तिसरी टर्म असून महायुतीची सत्ता आल्यानंतर संग्राम भैया त्या ठिकाणी मंत्री होणार आहेत आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून पुन्हा या नगर शहराचा विकास संग्राम भैयांच्या माध्यमातून होणार आहे, कारण तरुण आमदार आहे आणि त्यांचा अनुक्रमांक 4 आहे आणि घड्याळ हे चिन्ह आहे। तरी मी नागरिकांना, नगर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की संग्राम भैयांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा। आमच्या या भागातील दामोशेठ भट्टेजा असतील, रामदास आंधळे साहेब असतील, आकाजी सोनवणे साहेब असतील, मिलिंदजी भालसिंग साहेब असतील, बल्लूजी सचदेव, या सर्वांच्या माध्यमातून अनिलजी सबलोक, हे सर्व टीम या ठिकाणी प्रचार केलेला आहे। जितू गंभीर असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच महिला आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले आणि उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला दिलेला आहे। विश्वास जुना, विश्वास जुना, महायुतीचा विजय असो। संग्राम भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज अहिल्यानगर शहरातील महायुतीचे लाडके उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या विकासाच्या एवढ्या मोठ्या शहराच्या पाठिंब्यावर सर्वच लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं अशी सर्वच मतदारांवर, सर्वच नगरवासियांना मी विनंती करतो आणि संग्राम भैयाला येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबर क्रमांक आहे, घड्याळ चिन्ह आहे, घड्याळ चिन्ह दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो।
जय श्रीराम. मी राजेंद्र फुलारे बोलतो. संग्राम भैयाने जो विकास केला तो 40 वर्षात पण पूर्ण नाही झालेला आहे अजूनपर्यंत. संग्राम भैया हेच विकास करू शकतात, त्यासाठी त्यांना मतदान करावं ही माझी विनंती आहे. नंबर 4 संग्राम भैया वन्स मोर. नंबर 4 संग्राम भैया वन्स मोर. विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा. एकच भैया संग्राम भैया. आज यहाँ तारकपुर में वार्ड क्रमांक 4 में संग्राम भैया की रैली हुई थी महायुति के इधर से. हम सबको यही एक रिक्वेस्ट करेंगे कि संग्राम भैया को 20 तारीख को 4 नंबर का बटन दबाओ और जितना ज्यादा है उतना ज्यादा संग्राम भैया को वोट करो, क्योंकि उनने हमारे इधर बहुत काम किए. पूरे नगर में जो काम चालू है वैसा सिर्फ संग्राम भैया के नीचे मतलब उनके अंडर ही हो रहे, बाकी और किसमें हुआ नहीं इतना काम. और आने वाले टाइम में जो अभी स्पीड मिला है काम को वही स्पीड चालू रहे, इसके लिए संग्राम भैया को वोट करो. विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा. ओनली नंबर 4 संग्राम भैया. आज वार्ड नंबर 4 यहाँ पर माननीय आमदार संग्राम भैया जगताप इनके प्रचार के लिए सिंधी, पंजाबी, सिख बांधव और भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजीत दादा गट और शिवसेना एकनाथ शिंदे इनकी महायुति की साथ में फेरी सिंधी कॉलोनी, इंदिरा कॉलोनी, कंवर नगर इस विभाग में बड़े जोर शोर से प्रचार के लिए आई थी. वो प्रचार की फेरी सभी लोगों को व्यक्तिगत मिलते हुए ये प्रचार नारल की भैया के हाथ से प्रचार नारल शुभारंभ के बाद की ये दूसरी फेरी थी. इसमें भारतीय जनता पार्टी के सभी महिला, पुरुष, युवा और एकनाथ शिंदे शिवसेना के बाबू सेठ टायर वाले, सचिन जाधव नेतृत्व था, रामदास आंधळे जी नगर सेवक भारतीय जनता पार्टी के, और संग्राम भैया को सब मानने वाले राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट के सभी कार्यकर्ता शामिल थे. इस फेरी को आज देखते हुए सभी को पक्की गारंटी हो गई कि संग्राम भैया यहाँ से सबसे ज़्यादा लीड लेंगे और यहाँ पर हमारे जो सिंधी कॉलोनी विभाग की चारों खोली है उसमें उनको सबसे ज़्यादा लीड मिलेगा, ऐसे में आशा व्यक्त करता हूँ. और आए हुए सभी कार्यकर्ताओं का धन्यवाद करता हूँ, क्योंकि कल को शाम को 7 के बाद अचानक नियोजन हुआ, रात को और सुबह को सबको फ़ोन किए, फिर भी सभी कार्यकर्ता दोपहर के वक्त में अपना कार्यक्रम छोड़ के यहाँ पर आए. हमारे कई नेतागण कई सभाओं पे और आज शादियाँ काफ़ी है वहाँ पे गए हुए हैं, वो नहीं आ सके, फिर भी जो आए मैं उन सभी का वार्ड की तरफ से और भाजपा की तरफ से धन्यवाद करता हूँ. जय श्री राम. जय श्री राम. नमस्कार. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप, विधानसभेचे महायुतीचे उमेदवार. आता आपण आजपर्यंतचा प्रचार हा अतिशय पॉझिटिव्ह असा निर्णयात्मक आहे, परंतु आपल्याला राहिले 2 दिवस आणि आपण या 2 दिवसामध्ये प्रत्येक घराघरात पोहोचलेलो आहोत. परंतु आता आपल्याला मागचा त्यांनी केलेला एक 5 वर्षाचा जो असेल तो विकास आणि आपल्याला भविष्यात अहिल्यानगरीचा विकास होणं गरजेचं आहे. या विकासात्मक कामं करण्यासाठी आपला उमेदवार हा सक्षम आहे. त्याला भरघोस मताने सगळ्यांनीच संग्राम भैया जगताप यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मतदान करताना आपला विचार हा सकारात्मक करा आणि प्रत्येक नागरिकांनी चांगलं आपल्या युतीच्या उमेदवाराला मतदान कसं घडेल याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा अहिल्यानगरीतून विजयी बहुमताने झाला पाहिजे, यासाठी आम्ही सक्षम अशी भूमिका घेतली आहे, ती आम्ही पार पाडत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. अहिल्यानगरच्या सर्व मतदारांना माझा मनस्पूर्वक नमस्कार. आज आपण पाहत आहोत विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. 2 दिवसावर आता मतदान होणार आहे. त्या विधानसभेच्या इलेक्शन निमित्ताने आपण महायुतीच्या वतीने संग्राम भैया जगताप यांना उभं केलेलं आहे. त्यांचा 10 वर्षाचा जो कालावधी आहे अतिशय चांगला आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केलेला आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणं खूप आवश्यक आहे आणि अतिशय महत्त्वाचं पण आहे. कारण असं की केंद्रात भाजपची सत्ता, महायुतीची सत्ता असल्यामुळं त्या महायुतीच्या माध्यमातून जे
जो निधी आहे तो प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत आणि आतापर्यंत 2014 सालापासून आम्ही करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. अनेक योजना त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. महिलांसाठीच्या योजना असतील, सिनियर सिटीजनच्या ज्या योजना असतील, मुलींसाठीच्या ज्या योजना असतील, त्या सगळ्या योजना शासनाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे आणि आज सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन की देशासाठी, राष्ट्रासाठी आपल्याला मतदानाला बाहेर पडायचं आहे. आज आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. माझे संकेत लक्षात घ्या. मी ओपन बोलणार नाही, पण आपल्याला सर्वांना मतदानाला बाहेर पडून मतदान करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या देशासाठी, आपलं राष्ट्र टिकून राहण्यासाठी आपल्याला 100% मतदान हे घडवून आणायचं आहे. महिला असो, पुरुष असो, हे सर्वांनी आपल्या घरातलं मतदान सर्वांचं झालेलं आहे का नाही हे सुद्धा त्या दिवशी पाहायचं आहे. बाहेरगाव जे असते, आपले मुलं असतील, मुली असतील, त्यांना सगळ्यांना बोलवून घेऊन हे मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. आम्ही आमच्या परीने सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि मतदानासाठी येण्याचं आवाहनही त्यांना केलेलं आहे. त्यामुळं आपण सुद्धा सर्वांनी मतदानाला बाहेर पडायचं आणि 100% मतदान घडवून आणायचं आणि महायुतीची सत्ता ही आपल्याला महाराष्ट्रात आणायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.